प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम। आजच्या ह्या प्रभुवारी आपणा सर्वांचं स्वागत आहे। परत पुन्हा फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमाने भेटून आपणा सर्वांना आनंद होत आहे। या आपण पुढे जाण्याआधी आपण प्रार्थना करूया आणि आपलं समर्पण परमेश्वराला करूया। हे आमच्या सर्व समर्थ थोर दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। आजच्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल, आमची गाठभेट घे आणि परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वाद दे आणि आमच्या आत्म्याची तू उन्नती कर, वाढ कर, आत्म्यामध्ये सशक्त आणि बलवान तू आम्हाला कर। पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक, आमेन। प्रियांनो, आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो आहे मत्तई कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 1 ते 12। आपण वाचणार नाही, कारण तो आम्हा सर्वांना ती घटना माहिती आहे की ख्रिस्त जन्माची घटना। मागी लोक येशू बाळाच्या दर्शनासाठी येतात। ते त्या ठिकाणी दर्शनासाठी कारण ते तारांगणाचा अभ्यास करणारे, ते खगोलशास्त्रज्ञ ज्याला आपण ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो नाही का, तारांगणाचा अभ्यास करणारे, त्यांनी तो अभ्यास केला आणि त्यांना असं भविष्यवाद्यांच्या पुस्तकात आढळून आलं की कोणीतरी महान व्यक्ती राजा जन्मास येणार आहे आणि त्याची खून म्हणजे हा अद्भुत जो तारा आहे तो आहे। आणि म्हणून मग त्यांनी विचार केला की चला आता आपण ह्या राजाला आपण शोधायला निघूया। आणि मग अशा रीतीने ते निघालेले आहेत। आणि मग जो तारा आहे त्यांना जो नवीन उदयास आलेला, त्या ताऱ्याने त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्या माग ते मागी लोक आलेले आहेत आणि प्रथम त्यांच्या जो समज होता की राजा जन्माला येईल म्हणजे तो राजवाड्यात असेल, आणि म्हणून ते राजवाड्यामध्ये गेलेले आहेत। राजवाड्यामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे आणि परंतु त्यांना त्या ठिकाणी दिसलं नाही। परंतु हेरोदाने मग त्यांना सांगितलं की जर तुम्हाला जर सापडला तर मलाही सांगा, म्हणजे मग मी पण येऊन त्याला नमन करेन। परंतु मग आम्ही पुढं पाहतो की मग त्या ताऱ्यांनी मार्गदर्शन करत करत त्यांना कुठं नेलेलं आहे, जे बेथलेमाच्या झोपडीपर्यंत नेलेला आहे। आणि प्रियांनो, हा कालावधी जवळजवळ 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी होता। आणि एवढ्या याच्यामध्ये ऊन, पाऊस, थंडी, वारा या सर्व संकटांना कदाचित ते तोंड देत, शोधत, फिरत ते त्या ठिकाणी येशू बाळापर्यंत पोचलेले आहेत। आणि मग येशू बाळाला त्यांनी नमन केलं। आपल्या जवळचे सुंदरसे जे गिफ्ट्स होते, जे देणग्या होत्या, त्या त्यांनी बाळाला अर्पण केल्या। आणि मग त्यांना स्वप्नामध्ये परत पुन्हा देवाचं दर्शन लाभलं की आता तुम्ही काय करा की त्या मार्गाने जाऊ नका, आता तुम्ही दुसऱ्या मार्गाने निघून जा, कारण काय हेरोद बाळाचा घात करणार आहे नाही का। आणि म्हणून मग अशा रीतीने मग ते दुसऱ्या मार्गाने ते निघून गेले। कदाचित ते गेले असते तर त्यांचा जीव देखील धोक्यात पडला असता आणि हेरोदाने त्यांनाही मारून टाकलं असतं की यांना माहिती आहे की हा राजा आहे आणि असं आहे, आणि म्हणून त्याने घात केला असता। आणि अशी ही घटना आहे प्रियांनो, ही ख्रिस्त जन्माची घटना आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी ह्या मार्गदर्शक आहेत आणि नेहमीच आमच्या ख्रिस्ती जीवनाला ते काहीतरी एक वेगळी शिकवण ते देत असतात। आणि म्हणून आज आपण या घटनेद्वारे काय आम्हाला पाहावयास मिळतं, शिकावयास मिळतं आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी, ते आपण थोडक्यात पाहूया। आमचं ख्रिस्ती जीवन प्रियांनो असंच आहे। ख्रिस्ती जीवन जसं त्या ताऱ्यांनी मार्गदर्शन करत करत त्या मागी लोकांना त्या बेथलेमाच्या झोपडीपर्यंत नेलेलं आहे का, आणि आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तसंच देव आम्हाला मार्गदर्शन करतो। प्रथम आमच्या वडीलधाऱ्या माणसांकरवी, त्यांच्या अनुभवाकरवी, आणि एवढंच नव्हे गुरुजन वर्गाकरवी, आणि विशेष म्हणजे देवाच्या वचनाकरवी, ठीक आहे। आणि तो देखील आम्हाला मार्गदर्शन करतो आणि आम्ही त्या मार्गदर्शनाने जातो। आणि कदाचित त्या मागी लोकांप्रमाणे त्यांची स्वप्न बघा काय असतील। कदाचित तो राजा म्हणजे महालामध्ये असेल, सुखचैनीमध्ये असेल, आणि ते महालामध्ये पोहोचले। परंतु कधी कधी देव आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला देखील आमच्या ख्रिस्ती प्रवासामध्ये त्या झोपडीसारख्या परिस्थितीमध्ये नेतो।
आणि त्या परिस्थितीमध्ये गेल्यावर आमचं देखील आम्ही जे स्वप्न रंगवलेली असतात आमच्या जीवनामध्ये, कदाचित ते स्वप्न भंग होतात, नाही का? आशा भंग होते, स्वप्न तुटतात आमची, आणि मग आम्ही गोंधळून जातो. अरे, मी तर हा विचार केला होता आणि हे असं कसं काय? परंतु अशा परिस्थितीमध्ये देव आम्हाला काहीतरी शिकवू इच्छितो आणि देव त्यामधून आम्हाला काहीतरी दाखवू इच्छितो, बोध करू इच्छितो. त्या गोष्टी आज आपण या ठिकाणी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट जी आम्हाला या घटनेद्वारे आम्हाला पाहावयास मिळते ती म्हणजे आम्हाला या ठिकाणी दिसते ती म्हणजे ते मागी लोक झोपडीच्या स्थितीत पोचल्यावर मागी लोकांनी देवाला किंवा येशूला ओळखलेलं आहे की नाही? मागी लोक जे आहे ते त्या झोपडीसारख्या स्थितीमध्ये पोचल्यावर त्यांनी देवाला येशूला ओळखलेलं आहे. महालात पोचल्यावर नाही ओळखलं, झोपडीमध्ये पोचल्यावर त्यांना ओळखलेलं आहे आणि देवाची ओळख त्यांना झालेली आहे. प्रियांनो, ज्या आमच्या जीवनामध्ये देखील जेव्हा स्वप्न तुटतात, आशा भंग पावते, तेव्हा देवाला आम्ही शोधलं पाहिजे आणि तो आम्हाला कधीही काही होऊ देणार नाही. आमच्या परिस्थितीमध्ये कधी कधी देव आम्हाला त्या परिस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो की जिथं आमचे स्वप्न भंग होतात, जिथं आमची आशा भंग होते, जे आमचे स्वप्न तुटतात आणि आम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही असतो की आता काय करावं. परंतु अशा परिस्थितीमध्ये देव आम्हाला नेऊ इच्छितो. आमच्या पुढे एक सुंदरसं उदाहरण आहे इयोबाचा पहिला अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा असा तो पुरुष होता. आणि वचन 10 मध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या सर्व स्वभावती देवाचे कुंपण होते. आम्हाला इयोबाच्या या घटनेवरून आम्हाला दिसतं की देव आम्हाला त्या परिस्थितीमध्ये नेतो, आम्हाला त्या ठिकाणी तो जाऊ देतो. आणि तेच आम्हाला या ठिकाणी दिसतं की ज्या वेळेस तारा म्हणजे देवाचं मार्गदर्शन आम्हाला झोपडीसारख्या अवस्थेमध्ये नेतो, तर लक्षात ठेवा की देव आमच्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी करू इच्छितो. आम्हाला त्या परिस्थितीमध्ये नेण्याचा त्याचा देवाचा उद्देश प्रियांनो हा वेगळा असतो. आणि तो उद्देश काय की पहिली गोष्ट तो आमच्यामध्ये सुधारणा करू इच्छितो. इब्रिकरास पत्र 12वा अध्याय आणि वचन 6 मध्ये ज्याच्यावर परमेश्वर प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्याला तो स्वीकारतो त्यांना फटके मारतो असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रियांनो, ज्याचा आवडीचा जो असतो, योग त्याच्या जवळचा होता, त्याच्या अतिशय योबावर देवाची भिस्त होती. देवाने त्याच्याबद्दल साक्ष दिलेली होती सैतानाला की नाही, की तो असा माझा अवेअर करणार नाही. आणि म्हणून तो आपल्या प्रिय व्यक्तीला त्या परिस्थितीमध्ये तो जाऊ देतो. आणि आम्हाला देखील त्या परिस्थितीमध्ये जिथं आमची स्वप्न तुटतात, आशा भंग होते आणि आम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो, काय करावं काय नाही आम्हाला कळत नाही, अशा या परिस्थितीमध्ये देव आम्हाला नेतो आमची सुधारणा करण्यासाठी. आम्हाला तो फटके मारतो. कारण का की आम्हाला ज्या दलदलीतून, ज्या पापाच्या दलदलीतून, त्या खाईतून त्याने आम्हाला वर काढलेलं आहे, आम्ही परत त्यात पुढं आम्ही जाऊ नये ही आमच्या त्या परमेश्वराची इच्छा असते. आणि अधिक मजबूत त्या शुद्धतेमध्ये, पवित्रतेमध्ये आणि नीतिमत्वामध्ये आम्ही चालावं म्हणून आम्हाला त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर नेतो. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि वचन 19 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं जितक्यांवर परमेश्वर प्रेम करतो त्यांना तो शिक्षा करतो. त्या ठिकाणी देखील म्हटलेलं आहे परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो शिक्षा करतो. ही परिस्थिती मुद्दामहून देव आमच्यावर आणतो, कारण तो आमच्यावर प्रेम करत असतो आणि आम्हाला त्याला मजबूत करायचं असतं या परिस्थितीद्वारे, याच्याद्वारे. तेच तो आम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून
नेहमी पापाची जाणीव करून देते, पश्चातापी बनवून शुद्ध करून नीतिमत्वाने चालावे अशी परमेश्वराची इच्छा आमच्याबद्दल असते. नेहमी तो आम्हाला पापांची जाणीव करून देतो. या परिस्थितीद्वारे पश्चातापी बनवून तो आम्हाला शुद्ध आणि नीतिमत्वाने चालण्यासाठी तो आम्हाला प्रोत्साहन देत असतो, करत असतो. नाही का? आमच्यामध्ये सुधारणा व्हावी हा पहिला हेतू ह्या परिस्थितीचा असतो. ती झोपडीसारखी परिस्थिती की जी आमच्यामध्ये बदल घडून आणू इच्छिते. दुसरी बाब जी आमच्यामध्ये परमेश्वर करू इच्छितो ती म्हणजे तो आम्हाला मार्गदर्शन तो करू इच्छितो किंवा सूचना तो करू इच्छितो. रोमकरास पत्राचा 8वा अध्याय वचन 28 मध्ये म्हटलेलं आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास सर्व गोष्टी कल्याणकारक होतात. तो आम्हाला म्हणत आहे, जरी तुमचे स्वप्नभंग पावलेले आहेत, तुमच्या आशा तुटलेल्या आहेत आणि तुम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहात, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व गोष्टी तुमच्यासाठी कल्याणकारक होतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हे तो आम्हाला या परिस्थितीमध्ये सांगण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही परिस्थिती सर्व गोष्टी आमच्यासाठी कल्याणकारक होणार आहे. मग ते कुठली दुःखदायक परिस्थिती असो, विपरीत परिस्थिती असो, दुःख असो, संकट असो, परंतु आमच्यासाठी ते कल्याणकारक होणार आहे. हे आश्वासन आमच्या प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, कारण आमचा मार्गदर्शक तो आहे. ज्यावेळेस तो आम्हाला चालवतो, तो आम्हाला कुठूनही नेऊ द्या, कुठल्याही परिस्थितीतून नेऊ द्या प्रियांनो, आमच्यासाठी तो सर्व गोष्टी कल्याणकारक करतो. तो म्हणजे त्याच्या याच्यामध्ये सूचना आहे, मार्गदर्शन आहे. योहान या आम्हाला उदाहरण पाहावयास मिळतं पवित्र शास्त्रामध्ये. योहानाचा 6वा अध्याय, त्यामध्ये 5,000 जेव घातल्याचा चमत्कार आहे. येशू पाण्यावरून चालतो आणि शिष्य घाबरतात आणि येशू शिष्यांची भीती घालवतो असं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि पुढे येशू म्हणतो की जीवनाची भाकर मी आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये तर शिष्यांनी संशय धरलेला आहे. शिष्य त्यांच्या विश्वासामध्ये डगमगलेले आहेत. आमची देखील परिस्थिती आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ही होण्याची शक्यता असते. आम्ही विश्वास धरतो, येशूकडे येतो, त्याला सर्वस्वी आमचा तारणारा म्हणून स्वीकारतो, परंतु अशी काय परिस्थिती आली की आम्ही डगमगतो. ठीक आहे, तिथं लाटा उठल्या, आम्ही बुडतो आहोत आणि समोरून कोणतं भूत येतं आहे ते घाबरले. आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला त्या याच्यावरून दिसतं की देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमची ही सर्व भीती आमच्या जीवनातून तो घालू इच्छित आहे, नाही का? आम्हाला तो मार्गदर्शन करू इच्छित आहे या सर्व परिस्थितीमध्ये. आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगतं. योहानाचा अध्याय 4 आणि वचन 42 मध्ये म्हटलेलं आहे की लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. काय या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आमचे स्वप्न तुटतात, आमची आशा भंग होते, आम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो, प्रियांनो, काय आमचा विश्वास कमजोर होतो, आम्ही विश्वासामाजून मागे हटतो. काय आमचं जीवन काय प्रतिसाद देतं, आमचं ख्रिस्ती जीवन त्यावेळेस काय प्रतिसाद देतं, याकडे आम्हाला पाहायचं आहे. आणि ही जी घटना आहे ही प्रामुख्याने आमच्या ख्रिस्ती जीवनावर ती प्रियांनो ती फोकस टाकते की आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये देवावर विश्वास ठेवावा. तो कधी आम्हाला काय होऊ देणार नाही, कारण त्यांना देव भेटला होता. आम्हाला देव या परिस्थितीमध्ये तो सावरतो आणि तो भेटतो. तिसरी गोष्ट देव आमच्यासाठी करू इच्छितो तो म्हणजे आम्हाला तो परिपूर्ण बनवू इच्छितो. या संपूर्ण या विपरीत परिस्थितीतून, छळाच्या, संकटाच्या आधी ज्याला झोपडीसारखी स्थिती म्हटलेलं आहे, आम्हाला याच्यामधून तो परिपक्व परिपूर्ण तो करू इच्छितो, मजबूत करू इच्छितो, तो आकार देऊ इच्छितो. ठीक आहे.
आणि तो त्याच्या प्रतिमेप्रमाणे तो आम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतो आणि तो पात्र म्हणून आमची निवड करतो. आम्हाला मोशेचं उदाहरण आमच्या पुढं आहे की इस्रायल लोकांना सोडवण्यापूर्वी तो 40 वर्ष त्या रानामध्ये काय चारत होता? मेंढरं चारत होता. मेंढरांच्या मागं फिरला, मेंढरांना त्यांनी सांभाळलं आणि मग तो इस्रायलांचं नेतृत्व पुढं करू शकला. देवानी त्याला ट्रेनिंग 40 वर्ष त्या रानामध्ये मेंढरांच्या मागं दिली. दावीद राजा होण्यापूर्वी तो देखील लहानपणापासून मेंढरं राखायचा, मेंढरं चारायचा, मेंढराचं संगोपन करायचा. त्याच वेळेस तो इस्रायलांचं संगोपन आणि संरक्षण करू शकला. हे देवाने या लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे, देवाने यांचं प्रशिक्षण करून घेतलेलं आहे आणि त्यांना परिपूर्ण असं घडवलेलं आहे आणि मग त्यांचा उपयोग देवाने करून घेतलेला आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासामध्ये प्रियांनो, कदाचित ती झोपडीसारखी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. आम्हाला खडतर त्रासातून आणि कठीण अशा परिस्थितीतून जाऊन देव आम्हाला मजबूत करतो, त्याचं पात्र बनवतो आणि त्याच्या गौरवासाठी आमचा उपयोग करून घेतो. काय आज आम्ही त्याच्या गौरवासाठी तयार गौरवासाठी परिपक्व आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रियांनो आम्ही तयार आहोत का? आम्ही तयार होऊया. तो आमच्यामध्ये सुधारणा करतो, आम्हाला मार्गदर्शन करतो आणि तिसरी गोष्ट, तो आम्हाला परिपूर्ण करतो त्याच्या गौरवासाठी, त्याची साक्ष देण्यासाठी आणि तो आम्हाला तयार करत असतो, मजबूत करत असतो, नाही का? त्याने आम्हाला निवडलेलं आहे प्रियांनो, ख्रिस्ती जीवनाचं पाचारण दिलेलं आहे आणि त्याचे साक्षी म्हणून या जगामध्ये उभं केलेलं आहे. तर आम्ही कसं निडर आणि मजबूत असं होण्यासाठी तो आम्हाला परिपूर्ण करत असतो आणि मग तो आमचा उपयोग करून घेणार आहे. आणि ही जी गोष्ट त्या झोपडीसारख्या परिस्थितीमध्ये देव आमच्याशी करून घेतो. दुसरी जी महत्त्वाची बाब याकडे आपण पाहूया. तिथं म्हटलेलं आहे की मागी लोकांनी झोपडीत देणग्या दिल्या, नाही का? आणि गरजेच्या वेळी भेटवस्तू महत्त्वाची दिसते आणि त्यांनी येशूला भेटवस्तू दिल्या. ते झोपडीसारखी परिस्थिती पाहून त्या भेटवस्तू कदाचित परत घेऊन जाऊ शकले असते, परंतु त्यांनी त्या येशूला दिल्या, ठीक आहे? त्यांनी पाहिलं की अरे काय ते त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या स्वप्नामध्ये तो महाल असेल, नाही का, मोठा राजवाडा असेल, एक अलिशान सुखसोयी असेल, परंतु त्यांनी पाहिलं की झोपडीची जागा, कदाचित शेणाचा वास येत असेल, ते मेंढरं, जनावरं, गाय, बैल यांच्या मलमूत्राचा घाण वास येत असेल, परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी पाहिलं आणि आपल्या जवळच्या देणग्या त्यांनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून ही जी बाब आम्हाला, ही जी परिस्थिती आम्हाला शिकवते की ज्या वेळेस जीवनाच्या प्रवासात आम्ही झोपडीसारख्या स्थितीमध्ये येतो त्यावेळेस तो देण्याचा वेळ असतो, तो देण्याचा वेळ असतो. कधी कधी काय होतं की आम्ही आमचे स्वप्न तुटतात, आमच्या आशाभंग होतात आणि आम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो आणि काहीतरी प्रसंग घडलेले असतात, मग आम्ही काय करतो? देणं बंद करून टाकतो. परंतु प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाने आम्हाला देणं शिकवलेलं आहे. आमचा जो प्रभू परमेश्वर आहे त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला तुम्हा आम्हासाठी, या जगासाठी देऊन टाकलं आणि तो देण्याचा मोठा आदर्श आमच्या पुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही देखील द्यावं, या परिस्थितीमध्ये द्यावं, या परिस्थितीमध्ये आम्ही द्यावं की ज्या वेळेस आमच्या आशा भंग होतात, सर्व काही होतं. आम्हाला पुष्कळ उदाहरणं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहावयास मिळतात. इपिस्करासची मंडळी, नाही का, त्यांनी आपल्या कमालीच्या दारिद्र्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी हे देणं आम्हाला त्या ठिकाणी ते शिकवतं. परिस्थिती कशी असो, काही असो, या मागी लोकांनी दिलंच ना प्रियांनो. त्यांनी त्या ओळखलेला आहे की तो राजा आहे, तो, आणि म्हणून त्याला त्या देणग्या त्यांनी दिलेल्या आहे. आणि आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये आम्ही देणं शिकावं ह्या अशा परिस्थितीमध्ये. परिस्थिती काही असो,
की हे मलाकी याचा 3रा अध्याय वचन 8 ते 10 मध्ये म्हटलेलं आहे, देवाला दिल्याने तो आशीर्वादाची आकाश आणि कपाटे आमच्यासाठी उघडतो. किती सुंदर आहे नाही का? देवाला दिल्याने तो आशीर्वादाचे आकाश आणि कपाटे. तो म्हणतो की तुम्ही देवाला देऊन तर पहा आणि मग मी तुमच्यासाठी आकाश आणि कपाटे उघडतो की नाही याची प्रचिती पहा. आणि म्हणून प्रियांनो, हा जो नाताळाचा सीझन आहे, हे जे दिवस आहे, कदाचित विपरीत परिस्थितीचे असतील, कदाचित हालाकीचे असतील, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आम्हाला ती परिस्थिती म्हणते की आम्ही द्यावं. ठीक आहे? आणि मग देण्याचे आशीर्वाद महत्त्वाचे आहे. लूक याचा 6वा अध्याय वचन 38 मध्ये म्हटलेलं आहे, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हास मिळेल. नाही का? हा आशीर्वादाचा भाग आहे. जितके आम्ही देण्याचा प्रयत्न करू तितकं आम्हाला अधिक मिळेल, असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगते. आणि म्हणून आम्ही द्यावं. आणि ह्या गोष्टी आम्हाला देणं शिकवतात. करिंथकरास दुसरे करिंथ्याचा 9वा अध्याय आणि वचन 7 मध्ये म्हटलेलं आहे की देणे भाग पडते म्हणून देऊ नका. भाग पडतं म्हणून आम्हाला देणं आहे, आम्हाला द्यायचं आहे, या परिस्थितीमध्ये द्यायचं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की हे नाताळाचा सीझन आहे किंवा हे जे ख्रिस्त जन्माचे दिवस आहे, देण्याचे दिवस आहे. प्रियांनो, आनंद द्या, देवाला गौरव द्या, इतरांना सन्मान द्या, सगळं काही करा. आपलं तन मन धन देवाला देण्याचा प्रयत्न या दिवसामध्ये आम्ही करूया. चौथी जी बाब आहे ती आम्हाला या ठिकाणी शास्त्रवचन शिकवते. तिसरी जी बाब जी आम्हाला ती सांगते ती म्हणजे मागी लोकांनी झोपडीसारख्या स्थितीत कृपा प्राप्त करून घेतली, म्हणजे देवाने त्यांना वाचवले व ते देवाच्या कृपेत जीवन जगले. नाही का? कदाचित ते फारोकडं परत गेले असते तर कदाचित ते आपल्या प्राणाला मुकले असते. कारण का की यांना ठाऊक आहे की हा बाळ म्हणजे पुढं होणारा राजा आहे. आणि म्हणून कदाचित त्यांना फारो राजाने मारून टाकलं असतं आणि नंतर मग त्यांचा देखील वध केला असता. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्यांना स्वप्नात ज्या सूचना मिळाल्या त्याद्वारे ते दुसऱ्या मार्गाने परत गेलेले आम्हाला दिसतात. आणि मग देवाने त्यांना वाचवलं हे आम्हाला यावेळेस दिसतं. ज्यावेळेस आम्ही या झोपडीसारख्या स्थितीत आम्ही पोहोचतो त्यावेळेस आम्हाला देवाच्या कृपेची गरज असते. ठीक आहे? या कठीण परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंग, कठीण काळ जो आहे किंवा त्या मार्गदर्शनाने आम्ही त्या स्थितीत ज्यावेळेस आम्ही पोचतो त्यावेळेस आम्हाला देवाच्या कृपेची ही गरज भासते. 2 करिंथ्याचा 12वा अध्याय आणि वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे की आपल्या अशक्तपणात देवाची कृपा पूर्णत्वास जाते. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही अशक्त, नाही का, पाऊलाचं सुंदर स्टेटमेंट आहे की ज्यावेळेस मी अशक्त, नाही का, त्यावेळेस मी सशक्त. देवाची कृपा आमच्या अशक्तपणामध्ये पूर्णत्वास जाते. देवाच्या कृपेने आम्ही बलवंत होतो. आणि किती सुंदर ही बाब आम्हाला या ठिकाणी दिसते आणि शिकवते की देवाची कृपा आम्हाला बलवंत करते, आम्हाला सशक्त करते आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये. इब्रिकरास पत्राचा 13वा अध्याय वचन 5 मध्ये देवाचे अभिवचन आम्हाला सांगते की मी तुला सोडणार नाही व मी तुला टाकणार नाही. देवाचं अभिवचन त्याच्या लेकरांना, विश्वासणाऱ्या लेकरांना, म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला मिळालेलं आहे. कुठलीही परिस्थिती असो, काहीही असो, परंतु मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, त्या परिस्थितीकडं पाहू नका, आमच्या परमेश्वराकडं पहा. आणि त्या परमेश्वराकडं, त्या आमच्या ख्रिस्ताकडं पाहून आमचं ख्रिस्ती जीवन आम्हाला जगायचं आहे. कारण त्याचं अभिवचन आहे की तो आम्हाला कधीही सोडणार नाही. इब्रियाचा 2रा अध्याय आणि वचन 18 मध्ये येशू कृपा पुरवतो, तो सहाय्य करतो आणि सहाय्य करण्यास तो समर्थ आहे, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि देव सर्व स्थितीत त्या ताऱ्याप्रमाणे प्रियांनो
तुम्हाला आणि आम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो, तो आम्हाला पुढं नेऊ इच्छितो आणि मग पुढं मग सार्वकालिक जीवन आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आहे. ठीक आहे, किती सुंदरशी बाब आहे. आणि हीच मोठी शिकवण आणि हा धडा प्रियांनो, ही घटना आम्हाला शिकवून जाते की देवाचं मार्गदर्शन, देवाच्या मार्गदर्शनाने जर आम्ही आमचा ख्रिस्ती जीवनाचा प्रवास केला तर निश्चितच आम्ही सार्वकालिक जीवनात त्याच्या राज्यात आणि त्याच्या सुख शांतीमध्ये आम्ही सदैव असणार आहोत. आणि ते त्याचं अभिवचन आहे. आणि मग आम्हाला तो मार्गदर्शक बघा कसं तो आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. योहान याचा 16वा अध्याय वचन 13मध्ये, तो सत्याचा आत्मा तुम्हा सर्व मार्ग दाखवून सत्यात नाही. आणि आज मार्गदर्शक तो कैवारी म्हणून तो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या ठाई परमेश्वराने दिलेला आहे की आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सदैव आम्हाला चालवण्यासाठी आणि त्या सार्वकालिक जीवन पर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे आणि तो आम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाणार आहे. नाही का, तो आमचा मार्गदर्शक होणार आहे. आणि अशा रीतीने प्रियांनो, देव आमच्या जीवनाला मार्गदर्शन करणार आहे. काय आज तुम्ही आणि आम्ही आपलं संपूर्ण सर्वस्व जीवन त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर अवलंबून राहून कुठल्याही परिस्थितीमध्ये, काहीही असो परिस्थिती, काही असो, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आम्ही त्याच्यावर विश्वास जर आम्ही ठेवला तर परमेश्वर निश्चितच आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला तो पार नेणार आहे आणि सर्व प्रसंगातून तो आम्हाला त्या सार्वकालिक जीवनाच्या प्रवासामध्ये सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. परमेश्वर करो या वचनाद्वारे तुम्हाला मला तो विपुल असा आशीर्वाद देवा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, इथवर तू आम्हाला सांभाळलंस, आमच्या ख्रिस्ती जीवनाला तू मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढे देखील तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वरा तू आम्हाला मार्गदर्शन करीत आहेस, त्याबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. आणि अशा प्रकारे आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये त्या सार्वकालिक जीवनाप्रत वाटचाल करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर, सहाय्य कर, हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची कळकळीची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणे सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या सर्व आमच्या विश्वासणाऱ्या परिवारासोबत, देवाच्या मंडळीबरोबर, देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. परमेश्वर आपला सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. धन्यवाद.